भारतीय उद्योग विश्वात काही नावं ही फक्त उद्योगपतींची नसतात, तर ती एका युगाची ओळख बनतात. रिलायन्स आणि त्यामागे उभा राहिलेला माणूस म्हणजे धीरूभाई अंबानी. शून्यातून सुरुवात करून रिलायन्स नावाचं अफाट साम्राज्य उभं करणाऱ्या या माणसाने भारताच्या उद्योग विश्वाला नवं रूप दिलं. पुढे धीरूभाई अंबानी यांचे वारसदार असणाऱ्या मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांच्याकडे रिलायन्सची जबाबदारी आली. यापैकी थोरल्या मुकेश अंबानी यांनी उद्योग जगतात यशाची नवी शिखरं गाठली, तर धाकट्या अनिल अंबानी यांना मात्र त्यात अपयश आलं. आज रोजी अनिल अंबानी यांच्यावर 40,000 कोटींचा कर्जाचा डोंगर आहे. त्यामुळे त्यांच्या मागे ईडी आणि सीबीआय कडून चौकशीचा ससेमिरा सुरू असून त्यांना अटकही होऊ शकते. पण कधी काळी टेलिकॉम क्षेत्रात क्रांती घडवण्याचं स्वप्न पाहणारे आणि उद्योग जगतात ताठ मानाने वावरणारे अनिल अंबानी आज आर्थिक संकटात कसे अडकले? अनिल अंबानी यांची एकूण किती मालमत्ता जप्त करण्यात आली आहे? अनिल अंबानी यांच्या अडचणी अचानक इतक्या का वाढल्या आहेत? आणि या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुकेश अंबानी यांचा यात काही संबंध आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र कट्टा. रिलायन्स ग्रुपचे माजी अध्यक्ष प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांच्या मागील अडचणी काही थांबता थांबत नाहीयेत. शुक्रवारी 6 मार्चला सकाळी ईडीच्या 15 पथकांनी मुंबईत अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन लिमिटेड आणि संबंधित कंपन्यांच्या आवारात मोठी छापेमारी केली. बँकांची आर्थिक फसवणूक, मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित प्रकरणाचा तपास पुढे नेण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचं समजतंय. यामध्ये येस बँक, बँक ऑफ बडोदा आणि इतर बँकांकडून घेतलेल्या कर्जाचा गैरवापर, त्याचबरोबर रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड यांच्या मार्फत उभारलेल्या निधीचा अफार झाल्याचा आरोप, याशिवाय म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून उभा केलेला निधी देखील अवैधरित्या अनिल अंबानींच्या कंपन्याकडे वळता केल्याचा आरोप ईडी कडून अनिल अंबानी यांच्यावर केला आहे. खरं तर कधी काळी अनिल अंबानी हे आशियातील 6वे श्रीमंत उद्योगपती होते. मात्र आज अनिल अंबानी यांच्यावर हजारो कोटींचं कर्ज आहे. ईडीनुसार रिलायन्स कम्युनिकेशन आणि तिच्या समूह कंपन्यांची देशी आणि विदेशी बँकांकडून एकूण घेतलेल्या कर्ज आणि त्यावरील व्याज मिळून 40,185 कोटी रुपये इतकी थकबाकी आहे. त्यामुळे ईडीने अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशनवर कारवाई करत अलीकडच्या काही महिन्यात अनिल अंबानींना चौकशीसाठी अनेक वेळा समन्स बजावले आहेत. तर नुकतंच 26 फेब्रुवारीला दिल्लीतील ईडी कार्यालयात अनिल अंबानी यांची परकीय चलन नियमाचे उल्लंघन आणि निधीच्या गैरवापराबद्दल दुसऱ्यांदा 9 तास चौकशी करण्यात आली होती. तर बँकांकडून घेतलेल्या कर्जाची अफरातफर आणि मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित तपासामुळे अनिल अंबानी यांच्या मुंबईतील पाली हिल या पॉश परिसरात असलेल्या 17 मजली अबॉर्ड या घरावर ईडीने तात्पुरती टाचही आणली आहे. तर माध्यमांमध्ये अनिल अंबानी यांच्या या घराची किंमत 3,716 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. त्याचबरोबर आतापर्यंत अनिल अंबानी यांच्या 15,700 कोटीच्या मालमत्तेवर ईडीने पीएमएलए अंतर्गत कारवाई देखील केली आहे. पण अनिल अंबानींच्या अडचणी अचानक इतक्या का वाढल्या आहेत? याचं कारण म्हणजे 4 फेब्रुवारी 2026 ला सुप्रीम कोर्टाने अनिल धीरूभाई अंबानी ग्रुप विरुद्ध बँक फसवणूक आणि आर्थिक अनियमिततेच्या अनेक प्रकरणाच्या तपासासाठी एक एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. इतकंच नाही, तर कोर्टाने सीबीआय आणि ईडी कडून होणाऱ्या तपासातील विलंबावर कडक ताशेरे ओढले आहेत. कारण 2019 पासून या प्रकरणाचा तपास सुरू आहे, पण अनिल अंबानी यांच्यावर कोणतीही ठोस अशी कारवाई झालेली नाहीये. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने अनिल अंबानी यांना दणका दिला आहे. त्याचबरोबर अनिल अंबानींनी न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश न सोडण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत. आणि यामुळेच तपासाला आता गती आली असून अनिल अंबानी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आता इथं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मुकेश अंबानींचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का? तर अनिल अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचे धाकटे बंधू आहेत. पण दोघांचेही व्यावसायिक व्यवहार हे गेल्या 20 वर्षांपासून वेगळे आहेत. आणि हे प्रकरण पूर्णपणे अनिल अंबानींच्या समूहाशी आणि त्यांच्या कंपन्यांच्या व्यवस्थापनाशी संबंधित आहे. आणि त्यामुळेच मुकेश अंबानी यांचा यात काहीच संबंध नाहीये. पण मग आता अनिल अंबानी यांच्या बाबतीत पुढे काय होऊ शकतं? तर अनिल अंबानी यांची आतापर्यंत ईडीने 2 वेळा चौकशी केली आहे. तसेच त्यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन आणि इतर कंपन्यांच्या कागदपत्रांची देखील पडताळणी केली जाईल. आणि जर यातून अनिल अंबानी यांच्या विरोधात काही ठोस पुरावे आढळले तर अनिल अंबानी यांना ईडी कडून अटक देखील होऊ शकते. एकूणच आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी धाकटे अंबानी यांचा पाय आता खोलात चालला असून येत्या काळात त्यांच्या साम्राज्याला आणखी किती हादरे बसणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान
तुमची या सगळ्यावर काय मतं आहेत ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र कट्टाला तुम्ही आत्ता लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.